ही बिल्डिंग कसली आहे? हे टॉकीज आहे का? नाही, ही आहे US पब्लिक लायब्ररी. बुक्स, किड्स आणि फन एकत्र? हे शक्य आहे का? हो, हे शक्य आहे. US मधली ही लायब्ररी का स्पेशल वाटली ते सांगते. हाय फ्रेंड्स, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे लायब्ररी स्पेशल एक्सपिरियन्स. बाहेरचं हे सुंदर दृश्य, हातात आवडती पुस्तकं आणि आवडता कोपरा. अजून काय हवं? एक मिनिट, अगस्त्य कुठं आहे? इथे आल्यावर लक्षात आलं की ही जागा फक्त मोठ्यांसाठी नाही तर लहान मुलांसाठी सुद्धा खूप मजेशीर आहे. किड्स सेक्शनमध्ये इथे कलरफुल बुक्स, सॉफ्ट टॉईज आणि वेगवेगळे प्ले झोन्स आहेत. इथे मुलांचा वेळ कसा जातो ते कळतच नाही. आम्ही इथे दर विकेंडला येतो. माझ्यासाठी ही जागा तर खूप पीसफुल आहे. माझी आवडीची पुस्तकं मी निवडते आणि माझ्या कोपऱ्यात जाऊन बसते. टोटल रिलॅक्सेशन. सेम वेळेला अगस्त्य त्याचे गेम्स एन्जॉय करत असतो. इथलं वातावरण स्वच्छ, शांत आणि खूप छान आहे. फ्री वायफाय, वाचनांसाठी टेबल्स, मुलांसाठी कम्प्युटर ॲक्सेस आणि ॲक्टिव्हिटीज असतात. मी तर ऐकलं आहे मुलांसाठी उन्हाळ्यांमध्ये हे आउटडोअर ॲक्टिव्हिटीज पण ठेवतात. इथून पुस्तकं, ऑडिओ बुक्स, लॅपटॉप्स देखील तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. कधीकधी नवीन लोकांमध्ये स्वतःहून जाऊन बोलणं गरजेचं असतं. अगस्त्याला ते शिकवावं लागलं नाही. तो तिथे स्वतःहून गेला, बोलला, खेळला. तो खुश आणि आई-बाबा म्हणून तर आम्ही डबल खुश. हे सगळं खूप छान आहे, म्हणून हा अनुभव तुमच्यासोबत शेअर करावा वाटला. आणि अशा पद्धतीने लायब्ररीत वाचन आणि मजा दोन्ही सहज शक्य झालं आहे. तुम्हाला पण अशी लायब्ररी स्पेशल वाटली की नाही ते नक्की सांगा. आणि तुम्ही लायब्ररी व्हिजिट करता का? कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून अशाच नवीन गोष्टींसाठी आणि नवीन जागाचा अनुभव घ्यायला तयार राहा. सी यू सून.